पर्यटनात भर घालणारी गुलदार युद्धनौका सिंधुदुर्गामध्ये दाखल झाली। युद्धनौका वेंगुर्ल्यातील निवती रॉक समुद्रात स्थापित करण्याचं प्रस्तावित आहे, मात्र ती देवगड तालुक्यातील कुणकेश्वरच्या समुद्रामध्ये स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। दुसरीकडे तारकर्ली पर्यटन संस्थेनं मात्र निवतीमध्येच गुलदारवर संग्रहालय उभारावं अशी मागणी केली। माजी मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वेंगुर्ल्यातील निवतीमध्ये हे संग्रहालय व्हावं म्हणून प्रयत्न केले होते। आता मंत्री नितेश राणे यांच्या मतदारसंघातील कुणकेश्वरात संग्रहालय करण्याचा प्रयत्न। कुणकेश्वरमधील नागरिकांचाही ही युद्धनौका कुणकेश्वरमध्येच स्थापित करावी असा आग्रह आहे। म्हणजे निवृत्त युद्धनौका आहे ती विजयदुर्ग बंदरात दाखल झाली, पण नेमकी ही कुठे असणार या संदर्भात आता शंका उपस्थित आहे। कारण विजयदुर्गातील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की ही विजयदुर्ग म्हणजे देवगड तालुक्यात राहावी, कारण पर्यटनाची चालना मिळेल। तसंच वेंगुर्ल्यातील तालुक्यातील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे, मालवणातील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे राहावी। याच अनुषंगाने विजयदुर्गातील काही स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, नेमकी तुमची काय मागणी आहे? सर्वप्रथम मी आमच्या मंत्री साहेब, पालकमंत्री साहेब नितेश राणे साहेबांचा पहिला आभार मानतो की त्यांनी अशी ही INS गुलदार ही बोट विजयदुर्ग जेटीवर आणली। म्हणजे त्यांच्या प्रयत्नातूनच ही बोट MTDC आणि MTDCनं त्यांनी स्वाधीन केली आणि ती ही बोट विजयदुर्ग जेटीवर आली। आम्हाला हीच मागणी आहे आमची की विजयदुर्ग हा पर्यटन स्थळ आहे, म्हणजे तसा सिंधुदुर्ग जिल्हाच हा पर्यटन स्थळ आहे, पण विजयदुर्गात जे पर्यटक येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला पाहण्यासाठी येतात। त्याच जोडीला आता एक आमचा भराटा आरमार एक होतोय, 4.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तेही नितेश राणे साहेब आणि जटार साहेबांच्या प्रयत्नातूनच झालेला आहे। दुसरं जे ही बोट जी आलेली आहे, ही बोट जर आपल्याकडेच म्हणजे विजयदुर्गातच जर राहिली तर त्याचा उपयोग विजयदुर्ग वासियांना, विजयदुर्गातल्या उद्योगांना त्याचा चालना मिळेल। असं जर नसेल किंवा समजा देवगड तालुक्याच्या कुठे बाहेर जात असेल तर आम्हाला ते म्हणजे एक दुःख होईल। निदान ती देवगड तालुक्यातच कुणकेश्वर या ठिकाणी असं आम्ही ऐकलं की कुणकेश्वरच्या समुद्रात ती असं हे जाणार आहे, तर कुणकेश्वरातही राहिली तरी त्याचा आम्हाला उपयोग होईल। कारण कुणकेश्वर हे अंतर आमच्यापासून एक 20 ते 25 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर आहे, त्या पर्यटकाच्या दृष्टीने तेही आम्हाला सोयीस्कर आहे। व्यापारी म्हणून तुम्ही आहात, काय सांगाल? आम्ही व्यापारी म्हणून असल्यामुळे ना, हे आता पर्यटक जे येतात आपल्या विजयदुर्गामध्ये किल्ला बघायला, ते त्यांच्यासोबत जर ही बोट राहिली तर त्यांना आणखी बरा पडेल, कारण की पर्यटक आणखी वाढतील आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्योगाला पण चांगला त्याचा हे भेटेल। कारण की बाहेरचे पर्यटक आला तर आमचा उद्योग चांगला चालेल, नाहीतर काय आम्हाला हे नाही होईल। कारण बोट इकडे राहायला पाहिजे, देवगड तालुक्यामध्ये राहिली तर बरी होईल बोट। स्थानिक नागरिक देखील आहे, काय सांगाल? ही बोट समजा जर विजयदुर्गाला न राहता वेंगुर्ल्यात गेली तर काय विजयदुर्गाची असेल? खरं तर ही बोट विजयदुर्गला आणण्यासाठीच आम्ही आमच्या किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीमार्फत नितेश राणे यांच्याकडे प्रयत्न केले होते आणि त्याप्रमाणे ती बोट इकडे आली। पण नंतर आम्हाला कळलं की ती म्हणजे ह्याच्या अगोदरच हे झालेलं होतं की ती निवतीमध्ये जाणार, आता असं कळलंय की ती कुणकेश्वरमध्ये जाणार आहे म्हणून। पण माझं मत आहे की ही बोट ही नौदलाची बोट आणि हे मराठा आरमाराचं ठिकाण विजयदुर्ग, त्यामुळे नौदल आणि मराठा आरमार हे एकच आहे। कारण मराठा आरमाराचा म्हणजे आज नौदलाचा जो दरारा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। त्यामुळे मराठा आरमाराचं केंद्र असलेल्या ठिकाणी जर ही बोट इकडे राहिली तर त्याचा फायदा सातत्याने विजयदुर्गवासियांना होईलच, पण मराठा आरमाराचा एक चांगला सन्मान केल्यासारखं होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं। निश्चितच ही जी गुलदार ही बोट आहे ती विजयदुर्गमध्ये राहावी, म्हणजे देवगड तालुक्यामध्ये राहावी अशी येथे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। पण नेमकं प्रशासन काय भूमिका घेतं हे देखील पाहावं लागणार आहे, कारण वेंगुर्ल्यामध्ये ही बोट निवतीच्या खोल समुद्रात स्थापित करणारे असं एक आपल्याला समजत आहे। मग प्रशासन नेमकी ही कुठे स्थापित करतं हेच देखील आता पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।